नमस्कार. भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेच्या या यूट्यूब मालिकेमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचंच म्हणजेच स्पर्धकांचं, विद्यार्थ्यांचं, पालकांचं, शिक्षकांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहीतच आहे की द्वितीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने आपल्याला संविधान अजून सोपं आणि सोयीस्कर होण्यासाठी आपण ही यूट्यूबवर सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण संविधानाच्या प्रत्येक भागांचा, कलमांचा अभ्यास करत आहोत आणि त्या माध्यमातून आपल्या सर्व स्पर्धकांना संविधान काय आहे, कसं आहे आणि ते आपल्याला कुठले हक्क अधिकार देतात याची जाणीव या व्हिडिओच्या माध्यमातून होत असते. आणि त्यातलाच आजचा पुढचा टप्पा तो म्हणजे भाग 3. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रस्तावना, अनुक्रमणिका, भाग 1, भाग 2 याबद्दल जाणून घेतलं. तसेच भाग 3 देखील आपण सुरू केला आहे, ज्याच्यामध्ये मूलभूत हक्क विशेषतः आपल्याला बघायला मिळाले, ज्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत समानतेचा हक्क आणि स्वातंत्र्याचा हक्क याबद्दल जाणून घेतलं. आणि आजच्या भागामध्ये आपण मूलभूत हक्कांवरच चर्चा करणार आहोत, माहिती जाणून घेणार आहोत, अभ्यास करणार आहोत, पण त्याच्या पुढच्या कलमांवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये खुलासा करणार आहोत आणि विश्लेषण बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे भाग 3, जो आपल्याला ठळकपणे सांगतो मूलभूत हक्क किंवा अधिकार, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, विवक्षित कायद्यांची व्यावृत्ती, संविधानिक उपाययोजनांचा हक्क या सगळ्या भागांचा, या सगळ्या प्रकरणांचा त्यामध्ये समावेश होतो. आणि आत्तापर्यंत आपण समानतेचा हक्क आणि स्वातंत्र्याचा हक्क यावर व्हिडिओ आपला झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोषणाविरुद्ध हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क ह्या गोष्टींवर प्रकाश टाकणार आहोत, त्याबद्दल सखोल जाणून घेणार आहोत. तर चला आजच्या ह्या भागाला, आजच्या ह्या अभ्यासक्रमाला सुरुवात करूयात, ज्यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला सांगतंय कलम 23 आणि 24, जे सांगते आपल्याला शोषणाविरुद्ध हक्क. पण शोषणाविरुद्धचा हक्क नेमकं काय त्याबद्दल आपल्याला बघत असताना आपल्याला कळतं की हे कलम समाजातील दुर्बळ व वंचित घटकांना शोषणापासून संरक्षण देतात. हे हक्क व्यक्तीचे स्वातंत्र्य, सन्मान सुनिश्चित करतात. हा हक्क शोषण थांबवून सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून हा हक्क भारतीय संविधानामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये वंचित आणि दुर्बल घटकांना प्रत्येकाला समान हक्क कसा मिळावा आणि त्यांचे होत असलेले शोषण कशा पद्धतीने थांबले पाहिजे किंवा त्यांच्यावर होत असलेला अन्याय संविधानाच्या कुठल्या कलमांच्या अंतर्गत येतो हे आपल्याला या भागाच्या मार्फत कळत आहे. त्यातलं आपण कलम 23कडे जाऊयात. आणि 23 काय सांगतं आपल्याला, तर मानवाधिकारांचा व्यापार व वेठ बिगारीस प्रतिबंध. यामध्ये मानवी तस्करी किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग आणि वेठ बिगारी म्हणजे फोर्स्ड लेबर याविषयीच्या यावर आधारित किंवा ह्या मानवाधिकारांवर कुठल्या प्रकारचा कलम आहे आणि त्यावर कुठल्या प्रकारचा गुन्हा आहे हे संविधानाच्या अंतर्गत हे आपल्याला ह्या कलम 23मध्ये बघायला मिळतं. तर 23(1) काय सांगतं, त्यातला पहिला मुद्दा तो म्हणजे मानवी तस्करी. मानवाचा, विशेषतः महिला आणि मुलांचा खरेदी, विक्री, गुलामगिरी आणि अनैतिक कामासाठी वापर करणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो. वेठ बिगारी म्हणजेच काय, कोणत्याही व्यक्तीला जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडणे किंवा योग्य मोबदला न देता काम करून घेणे यावर बंदी घालतं ते हे कलम. म्हणजे वेठ बिगारी ह्या शब्दाचा आपण अर्थ बघितला तर त्याचा अर्थ होतो विना मोबदला काम असा आहे. आणि ह्या कलमाचे जर उल्लंघन केलं तर तो एक दंडनीय गुन्हा ठरतो. म्हणून कलम 23(1) आपल्याला असं सांगतं की मानवी तस्करी किंवा वेठ बिगारीस हा कायद्याने गुन्हा आहे आणि त्याचं उल्लंघन करता कामा नये. आणि ह्या कलमाचा विशेष उद्देश असा आहे की मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करणे. प्रत्येक माणूस हा समान आहे, त्याला कुठल्याही प्रकारची बळजबरी किंवा कुठल्याही प्रकारच्या अनैतिक कामामध्ये त्याचा वापर होऊ नये किंवा त्याला कुठल्याही कामाचा मोबदला हा योग्य तो मिळालेला पाहिजे, म्हणून ह्या कलमांचा समावेश ह्या संविधानामध्ये करण्यात आलेला आहे. आणि तसेच व्यक्तीला गुलामगिरी आणि शोषणापासून मुक्त ठेवलं गेलं पाहिजे, म्हणून हा कलम 23 आपल्याला शोषणाविरुद्धच्या हक्कावर आवाज उठवण्याचं सांगतो. आणि त्यासोबतच कलम 23(1) ज्या पद्धतीने आपल्याला वेठ बिगारी आणि मानवी तस्करीपासून कशा प्रकारे दंडनीय गुन्हा ठरतो हे सांगतं, तसंच कलम 23मधला 2 हा अपवाद ठरतो. त्या कुठल्या बाबतीमध्ये, राज्य सरकार सार्वजनिक उद्दिष्टांसाठी म्हणजेच स्पेसिफिक उद्दिष्ट सांगायचं झालं तर देशाच्या संरक्षणासाठी किंवा सामाजिक सेवेसाठी सक्तीची सेवा लागू करू शकतो. त्यावेळेस कलम 1 हे बंधनकारक नसेल. अशा प्रकारची सेवा लागू करताना राज्य सरकार धर्म, वंश, जात किंवा वर्ग या आधारावर कोणताही भेदभाव करणार नाही. आणि याचाच जसं मी आता उल्लेख केला की देशाच्या संरक्षणासाठी म्हणजे युद्धकाळामध्ये
सक्तीची सैन्य भरती करायची जेव्हा वेळ येते त्यावेळेस कलम 23(2)च्या अंतर्गत हा अपवाद राहू शकतो की शोषणाविरुद्ध सक्ती हा कलम त्या ठिकाणी लागू होत नाही आणि अशा पद्धतीने हा अपवाद आपल्याला कलम 23मध्ये बघायला मिळतो. आता कलम 24 आपल्याला सांगतं कारखाने आणि खाणींमध्ये बालमजुरीस प्रतिबंध. ह्या कलमाचा विशेष उद्देश हा आहे की 24 वर्षाखालील मुलांना धोकादायक कामापासून वाचवणे. मग हे कलम काय सांगतं आपल्याला, तर 14 वर्षाखालील कोणत्याही मुलाला कोणत्याही कारखान्यात, खाणीत किंवा इतर कोणत्याही धोकादायक कामावर बंदी ठेवण्यास मनाई करतं. हे कलम मुलांच्या आरोग्याचे आणि शिक्षणाचे संरक्षण करते. या कलमाचे महत्त्व जर सांगायचं झालं तर बालमजुरीवर प्रतिबंध घालून मुलांचे बालपण सुरक्षित ठेवणे, त्यासोबतच त्यांना शिक्षणाचा अधिकार देणं. आपण या आधीच्या कलमांमध्ये बघितलं, जे कलम 21(क) आपल्याला सांगत होतं की शिक्षणाचा अधिकार हा वयाच्या 6 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत सक्तीचं असलं पाहिजे. आणि ज्या वेळेस आपण कलम 24चा अभ्यास करतो तर त्यामध्ये आपल्याला शिक्षणाचं महत्त्व किती महत्त्वपूर्ण आहे आणि हा शिक्षणाचा अधिकार देखील या मुलांना किती महत्त्वाचा आहे, म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला कलम 24 हे कलम 23च्या जवळपास मुलांना शिक्षणाचा अधिकार देणाऱ्याची बळकटी देतो किंवा त्याची जाणीव करून देतो. मग त्यासोबतच जसं आपण आता कलम 23 आणि 24 बघितलं, जे आपल्याला सांगतं शोषणाविरुद्धचा हक्क, तर त्या संदर्भातलीच एक केस स्टडी होती. ती होती बंधुआ मुक्ती मोर्चा विरुद्ध भारत सरकार. हे जे प्रकरण होतं हरियाणातील दगडाच्या खाणींमधील वेठबिगारींची समस्या, आणि याचा निकाल जो निघाला त्याच्यामध्ये सांगितलं गेलं, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की वेठबिगारी ही केवळ मोबदल्याच्या अभावामुळे नसते, तर ती व्यक्तीच्या आर्थिक आणि सामाजिक अडचणींचा फायदा घेऊन केली जाते. न्यायालयाने सरकारला अशा कामगारांचे पुनर्वसनाचे आदेश दिले. म्हणजे आपण जसं आधी बघितलं की वेठबिगारी म्हणजे कामाचा मोबदला न मिळणं म्हणजे वेठबिगारी. पण जेव्हा ह्या केस स्टडीमध्ये बघायला मिळतं की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की वेठबिगारी हा मुद्दा फक्त आर्थिक मोबदल्याचा नसून तो व्यक्तीच्या आर्थिक आणि सामाजिक अडचणींचा दोघींचा समावेश करणारा असावा. आणि त्यामुळे त्या केसमध्ये न्यायालयाने असं सांगितलं की हे जे वेठबिगारी म्हणून कामगार नेमले गेले होते त्यांच्या पुनर्वसनाचे आदेश सरकारने त्या केसमध्ये सांगितले होते किंवा त्या केसची सुनावणी अशा पद्धतीने झाली होती. तर शोषणाविरुद्धचा हक्क आपल्याला असं सांगतो की प्रत्येकाला शोषणाविरुद्धचा हक्क मिळाला पाहिजे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची मानवी तस्करीपासून तो वाचला गेला पाहिजे. त्यासोबतच वेठबिगारी म्हणजे योग्य तो कामाचा मोबदला त्याला मिळाला पाहिजे. आणि बालमजुरी म्हणजे कुठल्याही ठिकाणी, आता आपण सर्वसाधारणपणे काही हॉटेल्समध्ये, काही छोट्या मोठ्या ठिकाणी लहान मुलांना काम करताना बघतो, तर ते देखील आपल्या कायद्याच्या अंतर्गत ह्या गोष्टीला गुन्हा ठरवलं जातं. म्हणून आता बघा, बऱ्याच ठिकाणी जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो तर तिथे एक नोटीस बोर्ड लिहिलेला असतो की आमच्याकडे कुठलाही बालमजूर नाही. या कलमाच्या अंतर्गत ते दाखवतं की बालमजुरांना देखील वयाच्या 14व्या वर्षापर्यंत कुठल्याही ठिकाणी धोकादायक कामाच्या ठिकाणी त्यांनी काम करू नये, आपल्याला हे कलम स्पष्टपणे सांगतं किंवा नमूद करतं. आता जसं मी उदाहरण सांगितलं, आपण पुन्हा ह्या जे मुद्दे सांगितले त्याच्या उदाहरणांकडे आपण जाऊया. त्यामधलं पहिलं मानवी तस्करी. ग्रामीण भागातील मुलांना शहरी भागात नोकरीचे आमिष दाखवून त्यांना जबरदस्तीने भीक मागवण्यासाठी किंवा इतर विचित्र कामांसाठी त्यांचा वापर केला जातो, ज्याला हे कलम विरोध करतं. त्यासोबतच दुसरं उदाहरण आपण बघूयात, वेठबिगारी. एखाद्या शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी आपल्या मुलाला सावकाराकडे कमी वेतनावर किंवा विना मोबदला कामावर ठेवणे, ह्या बाबतीत देखील कलम त्याला विरोध करतं. आणि तिसरं मुद्दा तो म्हणजे बालमजुरी. एखाद्या हॉटेलमध्ये 14 वर्षाखालील मुलाला भांडी घासण्यासाठी कामावर ठेवणं किंवा एखाद्या गॅरेजमध्ये काम करून घेणं, या गोष्टीला देखील हे कलम शोषणाविरुद्धचा हक्क हा भाग त्याला विरोध करतो आणि संविधानामध्ये त्याला हक्क मिळवून देतो. तर अशा प्रकारच्या उदाहरणावरनं कळतं की भारतामधल्या प्रत्येक नागरिकाला समानतेने जगण्याचा अधिकार आहे. त्याच्यावर कुठलाही शोषण किंवा कुठलीही बळजबरी किंवा कुठलाही अन्याय अत्याचार होत असेल तर ह्या कलमांच्या आधारे त्याला लढण्याचा हक्क आहे, त्याला त्याचे हक्क मिळवण्याचा अधिकार आहे. म्हणून 23 आणि 24 हे भारतीय संविधानातील अत्यंत महत्त्वाचे कलम आहे, जे आपल्याला सामाजिक न्याय आणि मानवी प्रतिष्ठा मिळवून देते आणि त्याचे संरक्षण करते. त्यासोबतच या कलमांनी शोषणाला आळा घालून घेण्यासाठी समतावादी समाज निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचा आणि मजबूत पाया घातला आहे. या कलमांची अंमलबजावणी करणे हे सरकार आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, हे देखील आपल्या ह्या कलमांच्या माध्यमातून स्पष्ट होते. आणि अशा पद्धतीने आपण 23 आणि 24 ह्या कलमांमध्ये शोषणाविरुद्धचा हक्क काय आहे
आणि कलम कुठल्या कंडिशनमध्ये त्या गोष्टीला विरोध करतं किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो हे आपण 23 आणि 24 कलमामध्ये बघितलं. आता आपण भाग 3 मधल्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊया, तो म्हणजे धर्मस्वातंत्र्याचा हक्क, जो कलम 25 ते 28 या कलमांच्या अंतर्गत आपल्याला धर्मस्वातंत्र्याचा हक्क बघायला मिळतो. पण सर्वात आधी धर्मस्वातंत्र्य म्हणजे काय? भारतामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतामध्ये अनेक जाती धर्माचे, पंथाचे, सगळे समुदायाचे लोक एकत्र राहतात. मग ते एकत्र राहण्याचं कारण म्हणजेच हे कलम आहे, ज्याच्यामध्ये भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला धर्मस्वातंत्र्याचा हक्क आहे. म्हणजे काय आहे तर प्रत्येक नागरिकाला आपल्या आवडीनुसार कोणताही धर्म स्वीकारण्याचा, त्याचे आचरण करण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा हक्क आपल्याला संविधान देतं. आणि हा असा एक मूलभूत हक्क आहे जो भाग 3 मध्ये समाविष्ट केलेला आहे आणि हा हक्क भारतातला प्रत्येक नागरिक बजावत असतो. तर त्याच्यामध्ये आपण त्याच्या कलमांकडे बघूयात. ते कलम आपल्याला काय सांगतं आणि त्यामध्ये कुठला हक्क मिळवून देतं. तर त्यातलं कलम 25 सांगतं की विवेकाचे स्वातंत्र्य, धर्माचे मुक्त आचरण, व्यवहार आणि प्रचार. त्याच्यामध्ये काही गोष्टींचा हक्क आपल्याला, जसं मी आता नमूद केलं, ते दिलेलं आहे. तर विवेकाचं स्वातंत्र्य म्हणजे काय? कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवण्याचे किंवा न ठेवण्याचे आंतरिक स्वातंत्र्य आहे. यामध्ये कुठल्याही पद्धतीची आपण बळजबरी एखाद्या व्यक्तीला करू शकत नाही की त्याने एखाद्या धर्मावर विश्वास ठेवला पाहिजे की नाही ठेवला पाहिजे. हे प्रत्येकाचं विवेकाचं स्वातंत्र्य हे प्रत्येकाला आंतरिक आहे. त्यानंतरचं मुद्दा आहे धर्माचे मुक्त आचरण, म्हणजे धार्मिक पूजा, विधी आणि समारंभ करण्याचे स्वातंत्र्य हे त्या व्यक्तीला, त्या नागरिकाला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठलेही बंधन त्याला कोणी आणू शकत नाही. त्यानंतरचा आहे धर्माचा व्यवहार. धार्मिक श्रद्धांना प्रकट करण्याचे स्वातंत्र्य देखील त्या व्यक्तीला दिलेले आहे. म्हणजेच काय की प्रत्येक जाती धर्माला, प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म आचरण करण्याचा, प्रचार करण्याचा, प्रसार करण्याचा हक्क आपल्याला कोणी देत असेल तर भारतीय संविधान देत आहे. आणि तो हक्क आपल्याला मूलभूत भागांमध्ये, मूलभूत हक्कांच्या भाग 3 मध्ये बघायला मिळतो आणि ज्याचं कलम 25 ते 28 या कलमांमध्ये आपल्याला तो अभ्यास करायला मिळेल. तर याच्यामध्ये मी जसं उल्लेख केला की धार्मिक श्रद्धांना प्रकट करण्याचे स्वातंत्र्य, त्यासोबतच त्याला प्रचार करण्याचं देखील स्वातंत्र्य आहे. म्हणजेच काय, आपल्या धर्माची माहिती इतरांना देण्याचे स्वातंत्र्य, परंतु यामध्ये कुठल्याही प्रकारची बळजबरी करण्याचा हक्क त्या व्यक्तीला नाही. त्याने धर्माचा प्रचार जरूर करावा, पण तो प्रचार करत असताना समोरच्यावर आपण बळजबरी करत नाहीयेत किंवा धर्मांतर करण्याची सक्ती आणत नाहीये. तर हा हक्कसुद्धा आपल्याला कलम 25 देतं. ज्याच्यामध्ये उदाहरणार्थच द्यायचं झालं की शिखांना कृपाण धारण करण्याचा किंवा बाळगण्याचा हक्क आहे. हे त्यांचं धार्मिक परंपरेचा भाग आहे. याच्यामध्ये कुठलीही सक्ती दुसऱ्या धर्माच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून होऊ शकत नाही. त्यांना ते बाळगण्याचं, कृपाण म्हणजे ज्याच्याला आपण खंजीर म्हणतो, शीख धर्मामध्ये त्याला कृपाण म्हणतात, आणि त्या व्यक्तीला ते बाळगण्याचा हक्क, अधिकार हे संविधान देतं. हिंदू मंदिर प्रवेशासाठी नियम असतात, जसे काही ठिकाणी पर्टिक्युलर वेशभूषा करून जाणं किंवा कुठल्या प्रकारच्या विधी असणं, त्या सर्व करण्याचा अधिकार देखील आपल्याला ह्या कलमांच्या अंतर्गत बघायला मिळतो आणि तो त्यांच्या धार्मिक आचरणाचा भाग असू शकतो. त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा विरोध हा होऊ शकत नाही, कारण की तो धर्मस्वातंत्र्याचा हक्क आपल्याला संविधान देतं. मग हा 25 आपल्याला ज्या पद्धतीने विवेकाचं स्वातंत्र्य देतं, त्या पद्धतीनेच कलम 26 आपल्याला धार्मिक बाबींचे व्यवस्थापन करण्याचं स्वातंत्र्य देतं. म्हणजे नेमकं काय तर धार्मिक आणि धर्मदाय संस्था स्थापन करण्याचे हक्क आणि त्याची देखभाल करण्याचा हक्क आपल्याला कलम 26 मध्ये बघायला मिळतो. आपल्या धर्माच्या व्यवहारासाठी स्वतःच्या बाबींचे व्यवस्थापन करणे, त्यासोबतच स्थावर आणि जंगम मालमत्ता धारण करणे आणि तिचे संपादन करणे याचा देखील हक्क आपल्याला कलम 26 देतो. आणि कायद्यानुसार अशा मालमत्तेचे व्यवस्थापन करणे हा देखील त्या नागरिकाला हक्क आपल्याला या कलम 26च्या अंतर्गत बघायला मिळतो. याचं उदाहरणच द्यायचं झालं की संपादन संस्था स्थापन करणे किंवा त्याचं व्यवस्थापन करणे किंवा ती मालमत्ता धारण करणे म्हणजेच काय, त्याचं एक उदाहरणच घ्यायचं झालं तर इस्कॉन सारख्या संस्थांना स्वतःची मंदिरे आणि त्यांची आश्रम स्थापन करण्याचा व त्याचे व्यवस्थापन करण्याचा हक्क आहे. आणि सोबतच अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना स्वतःचे शैक्षणिक आणि धार्मिक बाबींचे व्यवस्थापन करण्याचा देखील हक्क आहे. तर या उदाहरणांवरून स्पष्ट होतं की कलम 26 आपल्याला त्या संप्रदायाचं व्यवस्थापन करण्याचा हक्क आणि अधिकार देतं. त्यानंतरचं कलम आहे ते म्हणजे कलम 27, ज्यामध्ये कोणत्याही विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी कर देण्यापासून स्वातंत्र्य. म्हणजे काय की राज्याने कोणत्याही व्यक्तीला अशा कराची भरपाई देण्यास भाग पाडू नये
ज्याचा वापर कोणत्याही विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी केला जातो। हे प्रत्येकाच्या नागरिकाच्या किंवा त्या धर्माच्या व्यक्तींना हा स्वेच्छेने केला जाणारा भाग आहे, ज्याच्यामध्ये कोणावरही अशा कराची भरपाई देण्यासाठी बळजबरी केली जात नाही किंवा विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी त्याचा वापर केला जात नाही किंवा ती भरपाई देण्यासाठी भाग पाडलं जात नाही। हा अधिकार देते आपल्याला कलम 27। यामध्ये सांगताना असं होईल की सरकार कोणत्याही एका धर्माला आर्थिक मदत देण्यासाठी नागरिकाकडनं कर गोळा करू शकत नाही। हे भारतीय राज्याच्या धर्मनिरपेक्ष स्वरूपाची पुष्टी करते। धार्मिक कामासाठी शुल्क आकारले जाऊ शकते, परंतु कर नाही। म्हणजे आपण एखाद्या धार्मिक स्थळी जेव्हा भेट देतो त्यावेळेस आपण त्याची फी देतो। काही काही ठिकाणी मंदिर प्रवेशासाठी फी आकारली जाते, तर ती फी घेऊ शकतात, पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा कर किंवा टॅक्स हा आपण देऊ शकत नाही किंवा अशा प्रकारची कुठलीही कलम 27 मध्ये कुठलीही अशी करण्यात आलेली नाही आहे। तर यानंतर कलम 27 नंतर आपण पुढे जातो, ते आपल्याला सांगतं कलम 28। कलम 28 मध्ये विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासनेला उपस्थित राहण्यापासून स्वातंत्र्य। म्हणजे काय, सरकारच्या पूर्णतः निधीतून चालणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही। ज्या सरकारी संस्था आहे तिथे पूर्णतः जर त्या शैक्षणिक संस्था असेल तर तिथे त्याच चालवले जातील, तिथे कुठलेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही, हे कलम आपल्याला 28 सांगतं। राज्याकडून मान्यताप्राप्त किंवा आर्थिक मदत मिळणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही व्यक्तीला धार्मिक शिक्षण घेण्यास किंवा धार्मिक उपासनेत सहभागी होण्यास सक्ती केली जाणार नाही। आता आर्थिक मदत घेऊन किंवा राज्याकडून मान्यताप्राप्त अशा शैक्षणिक संस्थांमध्ये त्या व्यक्तीला त्याने जर त्या शैक्षणिक संस्थांमध्ये असेल तर त्याला धार्मिक शिक्षण घेण्याचा आणि धार्मिक उपासनेत सहभागी होण्याची देखील सक्ती केली जाऊ शकत नाही, हे कलम आपल्याला सांगतं आणि ते कलम आहे कलम 28। सज्ञान व्यक्तीच्या बाबतीत त्याची संमती आवश्यक असते आणि अल्पवयीन व्यक्तीच्या बाबतीत पालकांची संमती आवश्यक असते। आणि ज्यावेळेस अशा शैक्षणिक संस्था असतात जिथे धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांचं प्रयोजन केलेलं असतं, तर त्या बाबतीमध्ये सज्ञान व्यक्तीचा संमती असणे आवश्यक असते आणि जर ती व्यक्ती अल्पवयीन असेल त्या केसमध्ये पालकांची संमती आवश्यक आहे। या बाबतीतलं उदाहरण सांगायचं झालं की सरकारी शाळांमध्ये गीता किंवा कुराण अनिवार्य विशेष म्हणून शिकवले जाऊ शकत नाही। ती शैक्षणिक संस्था आहे जी राज्याच्या पूर्णतः निधीतून चालते आणि त्या ठिकाणी कुठल्याही धार्मिक बाबतीतलं शिक्षण किंवा त्यांचं ग्रंथाचं शिक्षण हे दिलं जाऊ शकत नाही, याचा अधिकार आपल्याला कलम 28 देतं। सरकारकडून मदत मिळालेल्या महाविद्यालयात कोणत्याही विद्यार्थ्याला सकाळी होणाऱ्या प्रार्थनेला उपस्थित राहण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही। म्हणजे ज्या शैक्षणिक संस्था आहे त्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा त्याची उपासना याची बळजबरी ह्या कलमांच्या अंतर्गत होऊ शकत नाही। तर हे स्वातंत्र्य आपल्याला कलम 28 देतं आणि ज्यानुसार आपल्याला धर्मस्वातंत्र्याचा हक्क 25, 26, 27, 28 देतं। तर त्या बाबतीतलीच एक केस स्टडी होती जी कलम 26 वर आधारित होती। ती केस होती शिरूर मठ केस, जी 1954 मध्ये घडली होती। त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की कलम 25 व्यक्तींना धार्मिक स्वातंत्र्य देते। जसं आपण आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीलाच कलम 25 काय आहे याबाबत जाणून घेतलं, तर कलम 26 धार्मिक समुदायांना आर्थिक बाबींचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य देते। सर्वोच्च न्यायालयाने धर्माचा अविभाज्य भाग म्हणजे इंटिग्रल पार्ट ऑफ रिलिजन म्हणून ही संकल्पना मांडली। म्हणून कलम 25 आणि 26च्या आधारे प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे आणि 26च्या आधारे धार्मिक समुदायांना व्यवस्थापन करण्याचा, संस्था स्थापण्याचा आणि त्याचं संपादन करण्याचा अधिकार हे कलम 26 देत असतं। आणि त्यानंतरची अजून एक केस होती ती म्हणजे शबनम हाशमी विरुद्ध भारत सरकार, 2014 मध्ये घडलेली ही केस, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना असं सांगितलं की मुस्लिम कायद्यानुसार दत्तक घेणे, त्याला शरीयत असं म्हणतात, तर दत्तक घेणे हे अनिवार्य नाही आणि प्रत्येक व्यक्तीला दत्तक घेण्याचा हक्क आहे। या निर्णयाच्या धर्माच्या व्यक्तिगत कायद्यापेक्षा मूलभूत हक्कांना प्राधान्य दिलं। जसं आपण बघितलं की धर्मस्वातंत्र्य, स्वातंत्र्याचा हक्क, समानतेचा हक्क या सगळ्या गोष्टी मूलभूत भागांच्या अंतर्गत आहेत आणि ह्या केसमधून आपल्याला बघायला मिळतं की दत्तक घेण्याचा अधिकार हा कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तीला आहे।
तर मग ह्या केसमध्ये देखील धर्माच्या वैयक्तिक कायद्यापेक्षा मूलभूत हक्कांना ह्या केसमध्ये अधिक प्राधान्य दिलं गेलं होतं आणि दत्तक घेणे हा त्या व्यक्तीचा वैयक्तिक विचार असावा, वैयक्तिक त्याचा निर्णय असावा आणि त्या आधारावर ती व्यक्ती दत्तक घेऊ शकते किंवा नाही घेऊ शकत हे सर्वस्व त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. तर अशा पद्धतीने धर्मस्वातंत्र्याचा हक्क देणारा कलम आपल्याला 25 ते 28 सांगतं, ज्यामध्ये धर्मस्वातंत्र्याचा हक्क अमर्यादित नाही, तो सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य यांना अधीन आहे. मग आपण ह्या कलमांच्या अंती असं म्हणू शकतो की हे कलम म्हणजे 25 ते 28 हे भारतीय संविधानाचा महत्त्वाचा भाग आहे, जे भारताला एक धर्मनिरपेक्ष राज्य बनवतात. हे हक्क प्रत्येक नागरिकाला आपल्या श्रद्धेनुसार जगण्याची हमी देतात, ज्यामुळे समाजात सलोखा आणि सहिष्णुता वाढीस लागते. अशा पद्धतीने आपल्याला धर्मस्वातंत्र्याचा हक्क हे नमूद करतं की प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्याचा हक्क मिळालेला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठलीही बंधनं त्याला नसावीत. यानंतरचा बघणार आहोत आपण भाग 3 मूलभूत हक्कांमधला पुढचा टप्पा, तो म्हणजे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. कलम 29 आणि 30 हे आपल्याला याबाबतचे हक्क देतं. पण नेमके ते हक्क काय आहेत? तर भारतीय संविधानाच्या भाग 3 हा नागरिकांना मूलभूत हक्क तर प्रदान करतोच, यातील कलम 29 आणि 30 हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क देखील म्हणून ओळखले जातात. हे हक्क अल्पसंख्याकाच्या हितांचे रक्षण करण्यासाठी तयार केलेले आहेत. मग त्यातलं कलम 29 काय सांगतं की अल्पसंख्याकाचे हिताचे संरक्षण. मग त्यातलं कलम 29 मधलं उपकलम 1 हे सांगतं की भारताच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या नागरिकांच्या कोणत्याही वर्गाला त्याची स्वतःची विशिष्ट भाषा, लिपी किंवा संस्कृती असेल तर ती जतन करण्याचा हक्क आहे. हा हक्क अल्पसंख्याकासाठी आहे, परंतु संविधानात अल्पसंख्याक या शब्दाची व्याख्या दिलेली नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्ट केले आहे की धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक या कलमाखाली येतात. तर प्रत्येकाला जसं एखादी भाषा ही बऱ्याच वर्षापासून जोपासलेली आहे, जतन केलेली आहे, पण फक्त त्याचे भाषा बोलणारे जर व्यक्ती कमी असतील किंवा ते अल्पसंख्याक असतील तर त्या लोकांना आपली भाषा जतन करण्याचा, वाढवण्याचा पूर्ण हक्क आपल्याला ह्या कलमांच्या भागात बघायला मिळतो. मग त्यातलं कलम 29 मधलं उपकलम 2 काय सांगतं? कोणत्याही नागरिक हा केवळ धर्म, वंश, जात, भाषा किंवा कोणत्याही कारणास्तव राज्य अनुदानित किंवा राज्य सांभाळणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश नाकारला जाणार नाही. याचा अर्थ सरकारी संस्थांमध्ये प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. मग अल्पसंख्याकाचा जसा आपण विषय मांडला की 29 उपकलम 1 आपल्याला सांगतं की अल्पसंख्याकांना त्या आपले अधिकार जतन करण्याचा, आपली भाषा जतन करण्याचा जसा अधिकार आहे, तर कलम 29 मधलं उपकलम 2 असं सांगतं की कुठल्याही राज्याच्या अनुदानित किंवा राज्य सांभाळत असलेल्या अशा शैक्षणिक संस्थांमध्ये कुठल्याही जातीचा, धर्माचा, वंशाचा, भाषेचा कुठलाही व्यक्ती आला तर त्याला प्रवेश हा नाकारला जाऊ शकत नाही. त्यामध्ये त्याच्यासोबत भेदभाव केला जाऊ शकत नाही. तर हे कलम आपल्याला 29(2) ठळकपणे नमूद करतं. त्यातलं पुढचं कलम आहे कलम 30, ज्याच्यामध्ये अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन किंवा प्रशासन करण्याचा हक्क देखील आपल्याला या कलम 30 मध्ये बघायला मिळतं. त्यातलं उपकलम 1 हे सांगतं की सर्व अल्पसंख्याकांना, मग ते धार्मिक असोत किंवा भाषिक, त्यांच्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा किंवा त्याचे प्रशासन करण्याचा हक्क आहे. या हक्कात असे म्हटले आहे की त्यांच्या संस्थांना आर्थिक मदत देताना राज्य कोणत्याही प्रकारचे भेदभाव करणार नाही. एखाद्या व्यक्तीला जो अल्पसंख्याकांमध्ये येतो, मग तो भाषेचा असो किंवा धर्माचा असो, त्याला आपल्या आपल्या पसंतीची शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्याचं प्रशासन चालवण्याचा हक्क आहे. त्यामध्ये सरकार कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत करत असताना कुठल्याही प्रकारची भेदभाव त्याच्यामध्ये करू शकत नाही आणि हवी ती मदत त्या शैक्षणिक संस्थांना राज्य सरकार ही करू शकते. यामध्ये कलम 30 मधलं उपकलम 1 मधलं क आपल्याला सांगतं, जर राज्याने अल्पसंख्याकी संस्थेची मालमत्ता ताब्यात घेतली तर त्यासाठी योग्य ती भरपाई म्हणजे कंपन्सेशन दिली जाईल. याची हमी देखील आपल्याला कलम 30(1) मधलं उपकलम क सांगतं. अशा पद्धतीने आपल्याला सांस्कृतिक आणि शैक्षणिक आधार किंवा तरतूद जी केली आहे ती कलम 29 आणि 30 मध्ये केलेली आहे. आता हे बघत असताना आपण पुढच्या भागांकडे जात आहोत. त्याच्यामधलंच कलम 30 मधलाच अजून एक महत्त्वाचं उपकलम म्हणजे 2, ज्याच्यामध्ये शैक्षणिक संस्थांना
अनुदान देताना राज्य सरकार कोणत्याही धार्मिक किंवा आर्थिक भाषिक अल्पसंख्याकाशी संस्थेशी भेदभाव करणार नाही. जसं आपण आत्ताच बघितलं. त्याच्यामध्ये उदाहरण सांगायचं झालं तर कलम 29चं उदाहरण देताना की मुस्लिम, ख्रिस्ती, शीख, बौद्ध यासारख्या धार्मिक अल्पसंख्याक तसेच सिंधी, पंजाबी, तामिळ यासारख्या भाषिक अल्पसंख्याकांना त्यांच्या संस्कृतीचे, भाषेचे रक्षण करण्याचा हक्क आहे. यासाठी ते त्यांच्या शाळांमध्ये त्यांची भाषा शिकवू शकतात. अशा प्रकारचा अधिकार आपल्याला कलम 29मध्ये बघायला मिळतो. आणि कलम 30 हे सांगतं एखादी धार्मिक अल्पसंख्याक संस्था, उदाहरणार्थ मदरसा किंवा मिशनरी शाळा, त्यांच्या समाजातील मुलांना त्यांच्या धर्मानुसार शिक्षण देण्यासाठी स्वतःची शाळा स्थापन करू शकते. अशा प्रकारचा हा सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आपल्याला ह्या कलमांमध्ये बघायला मिळतो. आता एक महत्त्वाचा भाग म्हणजे कलम 31, जो पूर्वी मूलभूत हक्काचा भाग होता, पण आता तो स्वतंत्रपणे 300क मध्ये नव्याने नमूद झालेला कलम आहे, ते म्हणजे मालमत्तेचा हक्क. आपण इथे फक्त थोडी प्रातिनिधिक स्वरूपात फक्त ह्या कलमाची माहिती बघू आणि ज्यावेळेस आपण कलम 300चा अभ्यास करू त्यावेळेस आपल्याला 300क हा स्वतंत्रपणे मालमत्तेचा हक्क सांगणारा कलम असणार आहे. त्यावेळेस आपण विशेष त्या भागाकडे लक्ष देऊ. पण हा 31 भाग मालमत्तेचा हक्क म्हणून जो आपल्याला ठळकपणे सांगतो तो आता 30क मध्ये आहे. पण त्याची ही तरतूद का झाली, घटनादुरुस्ती का झाली, त्या संदर्भातली आपण थोडीशी माहिती घेऊ. सुरुवातीला संविधानाच्या भाग 3 मध्ये कलम 31 अंतर्गत मालमत्तेचा हक्क एक मूलभूत हक्क होता. हे कलम सरकारला व्यक्तीची मालमत्ता सार्वजनिक वापरासाठी ताब्यात घेण्यास परवानगी देत असेल, परंतु त्यासाठी योग्य ती भरपाई देणे बंधनकारक असेल. मालमत्तेच्या हक्कामुळे अनेकदा सरकारला भूसुधारण किंवा विकासाचे प्रकल्प राबवणे कठीण जात होते, कारण मालमत्ता धारकांना भरपूर भरपाई द्यावी लागत होती. मग 1978 साली जी घटना दुरुस्ती झाली ती 44वी घटना दुरुस्तीचे सांगताना की ह्या दुरुस्तीमध्ये कलम 31 रद्द करण्यात आला आणि मालमत्तेचा हक्क भाग 12 मध्ये गेला आणि तो कलम 300क मध्ये कायदेशीर हक्क म्हणून एक लीगल राईट म्हणून बनवला गेला. यामुळे सरकारला सार्वजनिक हितासाठी मालमत्ता ताब्यात घेणे सोपे झाले आणि मूलभूत हक्कांच्या सूचीमध्ये मालमत्तेचा हक्क वगळण्यात आला. अशा पद्धतीचं कलम 31 आता हे 31 म्हणून नाही, ते आता कलम 300क झालेलं आहे. या संदर्भातली केस स्टडी होती TMA पै फाउंडेशन विरुद्ध कर्नाटक राज्य, 2002 मधली ही घटना आहे, ज्यामध्ये खाजगी विना अनुदानित अल्पसंख्याक आणि गैर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांचे शिक्षण आणि प्रशासन याबाबतचे अनेक प्रश्न निर्माण झाले. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातला निर्णय देताना असं सांगितलं की 11 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला, ज्यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केलं की कलम 30 अंतर्गत अल्पसंख्याक संस्थांना त्यांच्या प्रवेशासाठी त्यांचे स्वतःचे नियम तयार करण्याचा आणि फी निर्धारित करण्याचा हक्क आहे. मात्र प्रवेश प्रक्रिया पारदर्शक असावी. सरकारने संस्थेच्या कार्यावर काही नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून शिक्षणाचा दर्जा हा राखला जाईल. म्हणून जरी अल्पसंख्याक आहेत, जरी त्यांनी स्वतःची शिक्षण संस्था चालू केली, पण त्याच्या शिक्षण संस्था चालू करत असताना सरकारचं देखील त्याच्यावर लक्ष ठेवणं बंधनकारक आहे आणि जेणेकरून सामाजिक शिक्षणाचा जो दर्जा आहे, पारदर्शकता जी आहे ती टिकवली गेली पाहिजे. म्हणून हा ऐतिहासिक निर्णय या केस स्टडीच्या अंतर्गत देण्यात आला. मग अशा पद्धतीने आपण आजच्या भागामध्ये भाग 3, ज्याच्यामध्ये मूलभूत हक्क जे सर्वसाधारणपणे नमूद केलेले आहेत, त्यातले 3 महत्त्वाच्या मुद्दे आपण आज अभ्यासलेत, ज्यामध्ये शोषणाविरुद्धचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क हे आपण बघितले आणि त्या कलमांचा अभ्यास देखील आपण केला. मग आता हे ज्या अर्थी आपण ह्या भागांकडे आता लक्ष दिलं, त्याचा अभ्यास केला, ते कलम शिकलो, तर त्या कलमांवर आधारित प्रश्न विचारणं देखील आपला ठरलेला नियम आहे. तर त्यासाठीच आजचा या व्हिडिओवर आधारित पहिला प्रश्न असेल, धर्मस्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमात आहे. दुसरा प्रश्न असेल, कलम 25 काय हमी देते. आणि तिसरा प्रश्न असेल, मालमत्तेचा हक्क सुरुवातीला कुठे होता. तर ह्या 3 प्रश्नांची उत्तरं आपल्या सर्वांना, स्पर्धकांना आणि इतर जे कोणी आपला व्हिडिओ बघत आहेत त्यांना सर्वांना सांगणं असेल की त्यांनी व्हिडिओ बघावा आणि त्याची उत्तरं
याच्या कमेंटमध्ये द्यावेत, जेणेकरून तुम्हाला हा स्वातंत्र्याचा, समानतेचा, धर्मस्वातंत्र्याचा हे सगळे कलम नमूद करणारे भाग कितीशा कळाले या तुमच्या उत्तराच्या मार्फत आम्हाला कळणार आहेत. तर निश्चितच भारतीय संविधान विचारजागर स्पर्धा परीक्षेच्या या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला हे व्हिडिओ निश्चितच मदत करणार आहेत, लाभदायक ठरणार आहेत आणि आपण प्रत्येकाने संविधान समजून घेण्याच्या या चळवळीमध्ये असंच सक्रियतेने सहभागी होऊन संविधान समजून घ्या, कारण संविधानाची जाण तेव्हाच होईल समृद्ध राष्ट्र निर्माण. धन्यवाद.